नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतंय वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात माझ्या डोक्यावर घोंघावणाऱ्या मंटूच्या संकटामुळे मी अलका मॅमकडे गेले होते. आज माझी सगळी चिंता दूर झाली आहे. मॅमनी त्यांच्या DIG पोलीस नातेवाईकाच्या मदतीने मंटूला धडा शिकवण्याची अशी काही सुनियोजित योजना सांगितली आहे की ती ऐकून मी पूर्णपणे समाधानी झाले आहे. तुम्ही ऐकाल कशा प्रकारे एक साध्या कपड्यातील महिला इन्स्पेक्टर मंटूला त्याच्याच जाळ्यात अडकवून कोणतीही अधिकृत तक्रार न करता त्याला सुधारणार आहे. माझ्या स्वाभिमानी स्वभावाबद्दल मॅम प्रेमाने म्हणाल्या, जर आपण एकमेकांचा आधार बनलो नाही तर आपण आप्त आणि हितैषी कसे ठरू. पण कथेला कलाटणी तेव्हा मिळते जेव्हा रात्रीच्या विश्रांती दरम्यान मॅम अचानक राशीलला व्हिडिओ कॉल लावतात आणि राशील एक आनंदाची बातमी देते, ती आई होणार आहे. तुम्ही ऐकाल कशा प्रकारे अलका मॅम आणि राशील यांची जुगलबंदी सुरू होते. मॅमच्या पुतण्याशी माझ्या लग्नाची शक्यता, माझ्या अमेरिका प्रवासाची सोय आणि 1.5 महिन्यांच्या सवेतन सुट्टीचे आश्वासन. मला असं वाटतंय की जणू माझे एक पाय धरून मला ओढण्याचा खेळ सुरू आहे. माझा स्वाभिमान मला फुकट अमेरिकेला जाण्याची परवानगी देईल का? आणि मी माझे लाडके पप्पा आणि अलका मॅमना सोडून माझ्या भविष्यासाठी राशीलच्या दिराला भेटायला तयार होईल का? पुढील कथा प्रेम अनमोल होतंय वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 13. DIGंचा सापळा आणि अमेरिकेचे निमंत्रण. मी मॅमच्या बंगल्यावर पोहोचले आहे. त्यांनी पाहिल्याबरोबर मला कामाच्या प्रगतीबद्दल सांगितले. माझे जवळचे नातेवाईक पोलीस DIG आहेत. मी त्यांना तुझा पत्ता दिला आहे आणि थोडक्यात त्या माणसाच्या कर्तुतींबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की लवकरच त्या लफंग्याला सुधारण्याची व्यवस्था केली जाईल. मॅमनी मी न विचारताच प्रगती सांगितली. महिला पोलीस स्टेशनमधील एक महिला इन्स्पेक्टर साध्या कपड्यात त्याच्या फळांच्या दुकानावर नियमितपणे फळे घ्यायला जाईल. ज्या दिवशी मंटूने त्या महिला इन्स्पेक्टरवर वाईट नजर टाकली किंवा चुकीची टिप्पणी केली तेव्हा इन्स्पेक्टर त्याला ओढत पोलीस स्टेशनला घेऊन येईल. तिथे त्याची चांगली खातिरदारी केली जाईल. त्यानंतर तो कोणत्याही मुलीला छेडणे विसरून जाईल. मॅमनी रचलेल्या सापळ्याचे वर्णन केले. इतक्या वर्षांनंतरही तू माझ्याशी इतकी औपचारिक का वागत आहेस? तुझं दुःख ते माझं दुःख आहे. जर आपण एकमेकांचा आधार झालो नाही तर आपण आपले कसे ठरू? मॅम मला जवळ घेत म्हणाल्या. जेवणानंतर मॅमनी राशीलला व्हिडिओ कॉल लावला. वाणी, तू अमेरिकेला येण्याचा प्लॅन कर. माझ्या बाळाच्या जन्माच्या वेळी तू माझ्यासोबत असली तर मला खूप आनंद होईल. तिकिटांची काळजी करू नकोस, ते आम्ही बघून घेऊ, राशीलने स्क्रीनवर खूप उत्साहात सांगितले. आणि वाणी, तुझ्या पासपोर्ट आणि विसाची सोय मी करेन. शाळेतून तुझी 1.5 महिन्यांची सवेतन सुट्टी सुद्धा मी मंजूर करून घेईन, मॅम हसत म्हणाल्या. हा भाग वाणी, अलका आणि राशील यांच्यातील घट्ट नात्याला दर्शवतो. पण वाणी आपला स्वाभिमान सोडून अमेरिकेला जाईल का? आणि अलका मॅमचे खरे रहस्य काय आहे? भाग 13 समाप्त. एपिसोड 14. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. आज रात्री मी माझी प्रिय मैत्रीण राशीलच्या घरी थांबले आहे. या रात्रीची सुरुवात एका मिश्किल संवादाने होते जिथे मी राशीलला सांगते की मला तुझा नाईट सूट घालायचा आहे जेणेकरून मला तुला मिठी मारल्यासारखं वाटेल. आणि मग आम्ही दोघी हसत हसत विचारतो, कदाचित अविवाहित राहिल्यामुळे आपल्यात काही समलिंगी प्रवृत्ती लेस्बियन टेंडन्सीज तर निर्माण होत नाहीयेत ना? पण ही रात्र फक्त प्रेम आणि हसण्याबद्दलच नाहीये. आज राशील मला तिच्या भूतकाळातील संघर्षाचा एक नवीन पदर उलगडून सांगणार आहे. तुम्ही ऐकाल. झेडच्या तावडीतून सुटल्यानंतर राशील एका पूर्णपणे अनोळखी शहरात कशी पोहोचते. पैशांच्या टंचाईशी झुंजणारी राशील जेव्हा सराफा बाजारात आपले सोन्याचे कंगन विकायला जाते तेव्हा तिला वाटतं की आता ती एका खोल गर्तेत कोसळणार आहे. ऐका कशा प्रकारे सराफ शेठचा फोन कॉल राशीलला घाबरवतो आणि आधार कार्ड व कॅश मेमोची मागणी तिला कशी संकटात टाकू शकली असती. तिला एक सुरक्षित महिला वसतिगृह कसं मिळतं आणि ती आपल्या जुन्या आयुष्यातील अपवित्र वास असलेले कपडे जाळून टाकण्याचा निर्णय का घेते. संघर्ष, विश्वासघात आणि नवीन सुरुवातीची ही गोष्ट प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल.
भाग 14 मध्यरात्रीचा मुक्काम आणि असुरक्षित राशीलचा प्रवास. अलका मॅमचा पुतण्या पराग याच्याशी राशीलचं लग्न अमेरिकेत होण्याचं ठरलं आहे. डिनर नंतर तिच्याकडे माझ्याशी बोलण्यासाठी गोष्टींचा खजिना होता. वाणी, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. तू आज रात्री इथेच थांबू शकतेस का? तिने विचारलं. मी रात्री थांबायच्या तयारीने आलेले नाहीये. बाबांनाही याबद्दल काही सांगितलेलं नाही. मी माझी अडचण सांगितली. प्लीज बाबांना फोन करून सांग ना, मी तुला माझा नवीन नाईट सूट घालायला देईन, राशीलने विनवणी केली. मी बाबांना फोन केला, ते मान्य झाले. राशीलने मला तिचा नवीन नाईट सूट दिला. तू नवीन वाला घाल, मला तो दे जो तू वापरत आली आहेस. तो घातल्यावर मला असं वाटेल की मी तुला मिठी मारली आहे, मी म्हटलं. वाणी, अविवाहित राहिल्यामुळे तुझ्या मनात काही समलिंगी विचार तर येत नाहीयेत ना? राशील हसत हसत म्हणाली. दृश्य बदलतं. राशील झेडपासून वाचून निघाली होती. शरमेमुळे ती आपल्या कुटुंबाकडे जाऊ शकली नाही, म्हणून ती एका नवीन शहरात पोहोचली. पैसे नसल्यामुळे तिने आपले दागिने विकण्याचा निर्णय घेतला. सराफ शेठने आधार कार्ड मागितल्यावर ती घाबरली. तिला वाटलं की पतीवर केलेल्या हल्ल्याबद्दल पोलिसांना कळेल, पण शेठने तिला एक मार्ग दाखवला. मुली, बिलशिवाय मी विकत घेऊ शकत नाही, पण जर तू तुझ्या आधार कार्डची कॉपी दिलीस तर मी हे गहाण ठेवू शकतो. मी तुला 30,000 देऊ शकेन, शेठ म्हणाले. ती तयार झाली. शेठनी तिला वनिता नावाच्या एका सुरक्षित महिला वसतिगृहात पाठवलं. तिथे तिला आधार मिळाला. नंतर तिने नवीन कपडे विकत घेतले आणि जुने कपडे जाळण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं की त्या कपड्यांमध्ये जेडचा वास आहे आणि ते तिच्या अपवित्र भूतकाळाची निशाणी आहेत. एका नवीन सुरुवातीसाठी तिने ते जाळणेच योग्य मानलं. प्रिय श्रोते हो, यासह भाग 14 समाप्त होतो. एका नवीन शहरात राशीलचा संघर्ष आणि तिचं एकटेपण हा भाग खूप भावुकपणे मांडतो. राशील आणि वाणीचं नातं अधिक घट्ट झालं आहे. जुने कपडे जाळण्याचा राशीलचा निर्णय हे दर्शवतो की ती आपल्या दुःखद भूतकाळातून पूर्णपणे मुक्त होऊ इच्छिते. भाग 14 समाप्त.